विद्यार्थी मित्रांनो, आज आपला ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे. तर तुम्ही आधी हेडिंग द्या, प्रॉब्लेम बेस्ड ऑन साइन इनवर्स अँड कॉस इनवर्स. प्रॉब्लेम बेस्ड ऑन साइन इनवर्स अँड कॉस इनवर्स. आणि प्रॉब्लेम लिहा. प्रूव्ह दॅट साइन इनवर्स ऑफ 3/5 prove that sin inverse of 3/5 plus cos inverse of 12/13 equal to sin inverse of 56/65. आता विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला हेडिंग सांगितली का प्रॉब्लेम बेस्ड ऑन साइन इनवर्स अँड कॉस इनवर्स, हे हेडिंगच मी तुम्हाला याच्यासाठी सांगितली कारण ट्रिग्नोमेट्री मध्ये कॉस इनवर्स राहणार आणि राईट साइडला पण साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स राहणार. बट हे टाईपचे प्रॉब्लेम ओळखल्या बरोबर एक ट्रिक सांगतो, ते ट्रिक नेहमीसाठी लक्षात ठेवजा. डायरेक्ट ट्रिक पहा. नाव याला मी एक्स कन्सिडर करतो, याला मी वाय कन्सिडर करतो. डायरेक्ट ट्रिक सांगत आहोत या प्रॉब्लेम वरून. सोल्युशन तर इथं मी स्टार्ट करणारच आहे, बट पहिले ट्रिक समजून घ्या. प्रॉब्लेम पाहिल्या बरोबर तुम्हाला फॉर्म्युला कोणता लागणार आहे ते समजलं पाहिजे. याला मी एक्स घेतो, याला वाय घेतो, तर हा झाला एक्स प्लस वाय. ओके, सो एक्स प्लस वाय घेतो. याला एक्स, याला वाय, तर हा झाला एक्स प्लस वाय. याला ब्रॅकेटमध्ये घेऊ, एक्स प्लस वाय. त्यानंतर राईट साइडला जी टर्म राहते ना, ती टर्म या साइडला ट्रान्सफर करायची. म्हणजे साइन इनवर्स आहे तर या साइडला जाऊन साइन होणार, कॉस इनवर्स असणार तर या साइडला जाऊन कॉस होणार. बघा, सिंपल टेक्निक सांगत आहोत, जास्त डोक्याला ताण नाही देता तुमच्या. साइन इनवर्स या साइडला जाऊन काय होणार, साइन. म्हणजे प्रॉब्लेम पाहिल्या बरोबर तुम्हाला फॉर्म्युला बनवता आला पाहिजे. फॉर्म्युला कोणता लागणार आता इथे, साइन ऑफ एक्स प्लस वाय काय असते, साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साइन वाय. बनला फॉर्म्युला. फॉर्म्युला कसा बनला समजलं. तेच जर इकडे कॉस इनवर्स राहिलं असतं तर कॉसचा फॉर्म्युला बनला असता. आधी ही ट्रिक चांगल्या प्रकारे समजून घ्या. जेव्हाही या टाईपचा प्रॉब्लेम येणार, पहिल्या टर्मला एक्स कन्सिडर करा, दुसऱ्या टर्मला वाय कन्सिडर करा, मिडल मध्ये जी साइन असेल ते ऍज इट इज, तर हा झाला एक्स प्लस वाय. त्यानंतर राईट साइडची जी पण टर्म असणार त्याला इकडे कन्व्हर्ट करा. साइन इनवर्स असणार तर साइन, कॉस इनवर्स असणार तर कॉस, आणि फॉर्म्युला बनवून रेडी ठेवा. आता याला सॉल्व्ह कसं करायचं, आता आहे मेन सोल्युशन. पहिली टर्म लेट साइन इनवर्स ऑफ 3/5 इक्वल टू एक्स. साइन इनवर्स ऑफ 3/5 साइन एक्स होणार ना, साइन एक्स इक्वल टू 3/5. आता साइन एक्स भेटला, साइन एक्स वरून मला काय काढायचं आहे, कॉस एक्स. तुम्हाला माहित असणार साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 असते, बराबर. मग मला जर कॉस स्क्वेअर एक्स काढायचा आहे तर मी काय लिहिणार, कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आणि जर फक्त कॉस एक्स काढायचं असलं तर कॉस एक्स इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. याचा स्क्वेअर रूट घेतला तर याचा पर स्क्वेअर रूट. म्हणजे जर तुम्हाला साइन एक्स गिव्हन आहे आणि जर कॉस एक्स काढायचा आहे तर सिंपल फॉर्म्युला काय बनणार, अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर. साइन दिला आहे आणि कॉस काढायचा आहे तर साइन इक्वल टू अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर. ओके, सिंपल सांगितलं आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला साइन एक्स दिला आहे, यावरून कॉस एक्स काढू. सो देअरफॉर
कॉस एक्स इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. सो अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे 3/5 चा स्क्वेअर, अंडर रूट 1 मायनस 3/5 म्हणजे 9/25. ओके, आता याला जर मी सॉल्व्ह केलं तर 25 इंटू 1 25 मायनस 9 16. सो 16/25 म्हणजेच कॉस एक्स किती आला 4/5. साइन एक्स वरून मी काय काढला कॉस एक्स. ओके, फॉर्म्युला तर मी तुम्हाला सांगितला होता, बट मला आता तिथे लिहायचं आहे म्हणून मी याला इरेज करतो. मी तुम्हाला फक्त आधी समजावून सांगितण्यासाठी फॉर्म्युला लिहून दिला होता का अशा प्रकारे आपला फॉर्म्युला यूज होणार आहे. आता ज्या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याला तुम्ही एक्स कन्सिडर केलं, साइन एक्स काढला, साइन एक्स वरून कॉस एक्स काढला, याला काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला y. लेट cos इनवर्स 12/13 इक्वल टू y. cos इनवर्स ऑफ 12/13 इक्वल टू y. सो cos y इक्वल टू 12/13. cos y ची व्हॅल्यू किती झाली 12/13. मग आता तुम्हाला cos y भेटला, त्यावरून sin y काढू. देअरफॉर sin y इक्वल टू अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर y. खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. कॉस काढायचा असला तर 1 मायनस साइन स्क्वेअर करा, साइन काढायचा असला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर करा, बट इन अंडर रूट. सो sin y अंडर रूट 1 मायनस 12/13 स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस 12 चा स्क्वेअर 144, 13 चा स्क्वेअर 169, 169 इंटू 1 169, 169 मायनस 144 25. सो आन्सर किती येणार अंडर रूट 25/169. 25 चा आन्सर किती, सॉरी साइन वाय ना, 25 चा आन्सर किती येणार 5 आणि 169 चा 13. सो आन्सर 5/13. Write down this fast. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही साइन एक्स ची व्हॅल्यू काढली, त्यानंतर कॉस एक्स ची व्हॅल्यू काढली, जे गिवन होतं त्यावरून कॉस वाय ची व्हॅल्यू काढली, अँड आफ्टर दॅट साइन वाय. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं थोडं केअरफुली लक्ष द्याल, खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. आता बघा, नाव मी तुम्हाला प्रॉब्लेमच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, जे प्रॉब्लेम आपल्याला गिव्हन असते त्यावरून आपल्याला फॉर्म्युला बनवायचा असतो. तर ही व्हॅल्यू एक्स साइन प्लस ही व्हॅल्यू आपण वाय कन्सिडर केली असते, याला ब्रॅकेट द्या. या साइडला साइन इनवर्स आहे म्हणून त्याला इकडे येऊन साइन करा. आता फॉर्म्युला बनला साइन ऑफ एक्स प्लस वाय. तोच जर कॉस इनवर्स राहिला असता तर या साइडला येऊन कॉस झाला असता. सो कॉस ऑफ एक्स प्लस वाय म्हणजे कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस कॉस साइन साइन असते, साइन मध्ये साइन कॉस कॉस साइन असते. सो साइन एक्स प्लस वाय काय होणार साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साइन वाय. व्हॅल्यू पुट करू, हे सेम साइन ऑफ एक्स प्लस वाय. व्हॅल्यू पुट करू, साइन एक्स ही तर आपली 3/5 होती इंटू कॉस वाय, कॉस वाय कॉस वाय कॉस वाय इकडेच होती ना आपली, कॉस वाय होती 12/13 प्लस कॉस एक्स 4/5 इंटू साइन वाय 5/13. ओके, या व्हॅल्यूचं काम नाही आहे, आता याला क्लीन करून घेतो. सो साइन ऑफ एक्स प्लस वाय
12 into 3 36, 5 into 13 65, 4 into 5 20, 5 into 13 65. दोघांचा बेस काय आहे? सेम. सो 36 plus 20 56. So sin of x plus y equal to 56 upon 65. बराबर. आता पुन्हा हा साइन इकडे जाऊन काय होणार? साइन इनवर्स. या साइडला काय राहिला? x प्लस वाय इक्वल टू साइन इनवर्स 56 अपॉन 65. बराबर ना. आधी याला इकडे ट्रान्सफर केलं, फॉर्म्युला बनवला, सगळं सॉल्व्ह केल्यानंतर तोच साइन तिकडे देऊन दिला. बट आन्सर काय आला आपलं? एक्स प्लस वाय इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56 अपॉन 65. तुम्ही या प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच काय लिहिलं होतं? लेट साइन इनवर्स ऑफ 3/5 इक्वल टू एक्स लिहिलं होतं. कॉस इनवर्स ऑफ 12/13 इक्वल टू वाय लिहिलं होतं. इथपर्यंत प्रूव्ह केलं का एक्स ची व्हॅल्यू पुन्हा रिटर्न, वाय ची व्हॅल्यू पुन्हा रिटर्न. हेन्स साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस cos inverse of 12/13 equal to sin inverse of 56 upon 65. Hence prove. Okay, problem finished. Write down.